नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विजया गुंजाला इन्स्ट्रक्शन देत असते की कसं झाडायचं आणि कसं नाही ते. गुंजाला सांगते की अगदी कोपरा कोपरा झाडून काढशील आणि त्या सोफ्याखाली सुद्धा पुसून घेशील. मधू हे सर्व बघत असते. गुंजा म्हणते की आता मी त्या सोफ्याखाली कशी जाणार आहे, वीतभरता आहे मी. तर विजया म्हणते की हो मग स्वतः तर वीतभराची आहे, परंतु जीभ मात्र किती चुरू चालते तुझी. सगळं अगदी व्यवस्थित पुसून घे हात घालून. मधू म्हणते की अहो वहिनी करेल ती. त्यावर विजया म्हणते की करेल काय करेल, लक्ष ठेवावं लागतं. अगं मी मगाशी हिला म्हटलं की पाण्यामध्ये जरा 2 चमचे साबणाची पावडर घाल, तर अगदी ओला हात घातला हिने पावडरच्या डब्यात. मधू म्हणते की वहिनी तुम्ही एक काम करा, एकदाचं तिला समोर बसवा आणि सगळं अगदी व्यवस्थित सांगा, म्हणजे ती नीट शिकेल. विजया म्हणते की अगं दगड शिकेल पण ही शिकणार नाही. एका साबणाच्या पाण्याने सगळी फरशी धुवून काढली तर फरशी काळवणार नाही का? गेल्याच तर वर्षी आपण फरशी चेंज करून घेतली आहे ना. मधू म्हणते की हो फरशी आहे ती, खराब तर होणारच. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. विजया म्हणते की हो मग होणारच आहे खराब, परंतु रिनोव्हेशन कोणाला करावं लागणार आहे, माझ्या सुबोधलाच ना. ते काही नाही, हे बघ सगळ्या फरशा पुसताना पाणी अगदी बदलून काढायचं आणि माझ्या खोलीतली फरशीसुद्धा पुसून काढशील आणि माझ्या खोलीतला आरसासुद्धा लख्ख करशील, असं ती गुंजाला सांगत असते. गुंजा म्हणते की व्हय काकी. तर विजया म्हणते की व्हय काकी नुसतं बोलू नकोस. विजया तिथून निघून जाते तर गुंजा अगदी डोक्यालाच हात लावून घेते. मधू गुंजाला विचारते की हा गजरा तूच बनवलायस ना. तेव्हा सकाळी सकाळी मधू झोपेतून उठलेली असते तेव्हा टेबलवर गुंजाने मधूसाठी गजरा बनवून ठेवलेला असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं की हे गुंजाकडून तुम्हासनी. तेव्हा मधू गुंजाला विचारते की तूच बनवलायस ना. त्यावर गुंजा म्हणते की हो. मधू विचारते की कशासाठी. गुंजा विचारते की मग तुम्ही माझ्यावर रात्री पांघरून ओढवलं ते कशासाठी. मधू म्हणते की अगं तू पाहुणी आहेस आमची आणि तू आमच्या मुलीसारखी नाही आहेस का. गुंजा म्हणते की हेच तर आवडलं मला तुमचं. मी जेव्हापासनं या घरात आली आहे तेव्हापासनं मला सगळ्यांनी मोलकरीणच म्हटलं. फक्त तुम्हीच आहात की ज्यांनी मला या घरातलं मुलगी म्हटलं आणि मला तर समजतच नव्हतं की तुम्हाला काय द्यायला पाहिजे. आणि नंतर मला समजलं की तुम्ही तर अगदी चाफ्यासारख्याच आहात. स्वतः मात्र एवढं झटायचं आणि दुसऱ्याचं आयुष्य मात्र खुलवत न्यायचं. मधू म्हणते की अगं किती गोड बोलतेस तू आणि कुठे शिकलीस हे सर्व. जा म्हणते की मी माझ्या आईकडून शिकले. माझी आई सांगते की फूल अगदी कुठंही टाकलं तरीही ते त्याचं वास नाही सोडत. मग ते देवी आईच्या पायातलं असू दे किंवा नवी नवरीच्या आंबाड्यातलं असू देत, कधी गजरा होऊन जत्रेतलं असू दे, नाहीतर कधी पाकळी होऊन अत्तरातलं असू देत, कधी श्रृंगार होऊन जगण्यात रंग भरायचे तर कधी मरणामध्ये. मधू म्हणते की अगं बस 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 एवढं बोलतेस तुझी आई. गुंजा म्हणते की जे आयुष्यभर फक्त आयुष्यासोबत धडे देत असतात, जे आयुष्यामध्ये कधीही पास होत नाही, ते लोक अशीच बोलतात. मधू म्हणते की खरंय तुझं, परंतु जेवढी वाटतेस तेवढी तू उथळ नाहीयेस. खरंच खूप खोलवर विचार करतेस तू. पण मला मात्र तुझं हे म्हणणं पटलंय. बरं तुझं आता हे काम झालं ना की तू अजून एक काम कर. हे जे डायनिंग टेबल आहे ना ते मस्त पुसून घे, खूपच काळवंडलंय. गुंजा म्हणते की हो लगेच केलं म्हणून समजा. मधू म्हणते की ठीक आहे मी येते आवरून. मधू तिथून निघून जाते तर गुंजा देखील तिचं काम करत असते. तर इकडे सकाळी सकाळी कबीर त्याची एक्सरसाइज करत असतो. तितक्यातच तिथे सुबोध येतो. सुबोध कबीरला म्हणतो की भावा जर घरातलं कोणी आलं तर मोठ्याने खोक, कारण खरं तर सुबोधला सिगरेट घ्यायची असते. कबीर सुबोधला म्हणत असतो की अरे दादा सोडून दे हा नाद आता. सुबोध म्हणतो की नाद काय नाद, घरच्यांनी जर कोणी ऐकलं तर ते म्हणतील की सुबोधला कसले नाद लागलेत. तेवढ्यातच कबीरला मृण्मयीचा फोन येतो. कबीर हा एक्सरसाइज करत असतो त्यामुळे मृण्मयीचा फोन तो स्पीकरवर टाकतो. मृण्मयी म्हणते की गुड मॉर्निंग कबीर, कसा आहेस तू ते विचारायला फोन केला होता. कबीर म्हणतो की अगं तू अर्ध्या तासापासून नुसती कॉलच करतेय. मृण्मयी म्हणते की हो पण तू भेटला नाहीये ना म्हणून. कबीर म्हणतो की अगं मृण्मयी आपण तर कालच भेटलो ना. मृण्मयी म्हणते की अरे तरी पण बरं तू आता मला सांगणार आहेस का तू कसा आहेस आणि तुझं काय चाललंय ते. कबीर म्हणतो की मी तर अगदी मस्त आहे, फक्त आता वर्कआउट करतोय. मृण्मयी म्हणते की मग कर ना, मी कुठे काय म्हटलं, पण मी लगेच फोन ठेवणार नाहीये हा. बरं ऐक ना, ते नवीन मोबाईलवर तू डीपी कोणाचा ठेवलाय रे. त्यावर कबीर म्हणतो की आईचा आहे, चालेल ना. मृण्मयी म्हणते की ठीक आहे, आता आत्तूचा आहे म्हटल्यावर ठीक आहे, नाहीतर ठेवशील कुठल्या दुसऱ्या हिरोईनचा. कबीर म्हणतो की मृण्मयी ज्या मुलींपर्यंत मी पोहोचूच शकणार नाही त्या मुलींचा पण तुला आता प्रॉब्लेम असणार आहे का. मृण्मयी म्हणते की अरे प्रॉब्लेम कसला, प्रॉब्लेम तर अजिबातच नाही आहे. तर सुबोध त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि हसत असतो.
मृण्मयी विचारते की कबीर, बरं तुझा नाश्ता झाला का? कबीर आता चिडतो आणि मृण्मयीला म्हणतो की मृण्मयी, सकाळपासून तुझा चौथ्यांदा फोन आहे हा. तू कितींदा मला प्रश्न विचारतेस, उठलास का, नाश्ता केलास का, जेवलास का, वर्कआउट करतोय ना मी, तुला समजत नाही आहे का? आणि डॉक्टर जसं प्रिस्क्राईब करताना तसं अर्ध्या तासाला तू मला फोन करतेस. तर आता तुझा हा फोन चालू राहिला ना तर माझं वर्कआउटसुद्धा होणार नाही आणि मी आवरूही शकणार नाही. मृण्मयी म्हणते की सॉरी हा कबीर. खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण अशा मनसोक्त गप्पाच नाही मारल्यात आणि त्याचीच मी भरपाई करते, बाकी काही नाही. त्यावर कबीर म्हणतो की मी जेव्हा ऑफिसला जाईल तेव्हा तुला फोन करेल. मृण्मयी म्हणते की बरं ठीक आहे. आणि कबीर, आय लव्ह यू असं म्हटल्यावर कबीरला देखील तिला म्हणायचं असतं, परंतु सुबोध तिथे असतो त्यामुळे तो म्हणतो की ठीक आहे आणि फोन कट करून टाकतो. सुबोध कबीरला म्हणतो की काय रे, तिला आय लव्ह यू का नाही म्हणाला? कबीर म्हणतो की ठीक आहे रे. सुबोध म्हणतो की मला माहिती आहे की तुझा प्रेमावर वगैरे विश्वास नाही आहे, पण मृण्मयीचा तर आहे ना. ते तिचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. एक मोठा भाऊ म्हणून तुला एक सल्ला देऊ का मी? तुझं आयुष्य आता एका योग्य वळणावर येणार आहे. संसाराचं ओझं एकदा डोक्यावर पडलं ना तर प्रेम करायला लाईफ दुसरा चान्स देत नाही. आता तुझ्याकडे हाच टाईम आहे. तुझी आणि मृण्मयीच्या नात्याची वीण घट्ट कर. तुमच्या आयटीच्या लँग्वेजमध्ये सांगू का, आप जैसा कोड लिखोगे वैसा रिझल्ट पाओगे. सो तुमच्या प्रेमाच्या कोडिंगचं हेच टायमिंग आहे. कबीर म्हणतो की दादा. कबीर सुबोधच्या हातामध्ये हात ठेवतो तर सुबोधला असं वाटतं की तो आता त्याला मिठी मारणार आहे. सुबोध कबीरला म्हणतो, काय रे, तुला थोडासा सल्ला दिला तर तू काय आता लगेच मिठी मारणार आहे का? त्यावर कबीर म्हणतो की नाही दादा, आणि हळूच त्याच्या हातातलं ते सिगरेटचं पॉकेट काढून घेतो आणि खिडकीच्या बाहेर फेकून देतो. सुबोध म्हणतो की काय रे कबीर, काय केलंस तू हे? कबीर म्हणतो की हे शरीरासाठी अजिबात चांगलं नाहीये. सुबोध त्याला म्हणतो की आता मला उगाच ऑफिसला जायला उशीर होतोय, नाहीतर मी तुला चांगलंच बघितलं असतं. सुबोध तिथून निघून गेल्यावर कबीर देखील सुबोधच्या बोलण्याचा विचार करत असतो की एकदा संसाराचं ओझं जर पाठीवर पडलं तर प्रेम करायला लाईफ दुसरा चान्स देत नाही. कबीर मनामध्ये विचार करत असतो की आई आणि मृण्मयीचा एकही फोटो का नाहीये, नाहीतर सतत गळ्यामध्ये गळे घालून फिरत असतात आणि त्या दोघींचा एकही फोटो नाही माझ्याकडे. एवढ्यातच त्याला एक मृण्मयीचा आणि मधूचा फोटो सापडतो आणि तो विचार करतो की सापडला बाबा एकदाचा, आता हाच ठेवतो डीपीला. आणि तो त्याच्या वॉलपेपरला देखील मृण्मयी आणि मधूचा फोटो ठेवतो. तेवढ्यातच कबीरला मधू आवाज देते, त्यामुळे कबीर तिथून उठतो. तेवढ्यातच गुंजा झाडू आणि बादली तिथे घेऊन आलेली असते आणि त्या दोघांचीही धडक होते. तर कबीर रागात बघून तिथून निघून जातो. तर गुंजा म्हणते की माझ्याकडे रागाने बघताय, स्वतः नीट वागावं ना मग. आणि हे बघा, मोबाईल तर इथेच आहे. आता जर मी टेबलवर पाणी घातलं असतं आणि मोबाईलमध्ये पाणी घेतलं असतं तर मग आहेच आहे स्वतःचा राग काढायला ही गुंजा. गुंजा डायनिंग टेबलवरील सगळं सामान उचलते आणि फोन देखील बाजूला खुर्चीवर ठेवते. त्याने तो फोन बाजूलाच खुर्चीवर ठेवलेला असतो. गुंजा जेव्हा टेबल बघते तर टेबल खूपच खराब असतो. गुंजा म्हणते की हे कसले डाग आहेत? चहाचे तर डाग हे दिसत नाही, मग हे नक्की कसले डाग आहेत? गुंजा चमचा घेते आणि चमच्याने तो टेबल साफ करत असते आणि म्हणते की बघा, हा रंग आहे टेबलचा खरा. शहरातले लोक नुसते म्हणतात की स्वच्छता पाहिजे म्हणून, आणि एकदा टेबल तर बघा यांचा, एवढी घाण करून ठेवतात वय. नुसतं तोंडाला रंगरंगोटी करता आणि टेबलची अवस्था तर बघा, नुसते सगळे डागडाग करून ठेवलेत. गुंजा म्हणते की ए देव डोंगरोबा, बघ ना माझा एवढासा जीव आणि हा एवढा मोठा टेबल, शक्ती दे रे मला. असं म्हणताच गुंजा टेबलवर चढते. टेबलवर झाडू घेऊन साबणाचं पाणी टेबलवर टाकते आणि घासणीने टेबल घासत असते. आणि जेव्हा टेबलवरती साबणाचं पाणी टाकत असते त्याच वेळी खुर्चीवर ठेवलेला मोबाईल देखील भिजत असतो. त्यावर देखील साबणाचं पाणी पडत असतं, परंतु गुंजाची ही गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हा विजया तिच्या रूममध्ये येते तेव्हा आरसा गुंजाने साफ केलेला असतो, परंतु आरशावर पाण्याचे ओघळ आले. विजया काकांना म्हणते की तुमचे गाणे आधी बंद करा, आणि आरशावर हे ओघळ कुठून आले? गीता विचारते की कोणी केलं हे? त्यावर काका म्हणतात की गुंजा आली होती, आधी तिने फरशी पुसली आणि नंतर आरसा. कविता म्हणते की म्हणजे तिने फरशी पुसायच्या फडक्यानेच आरसा पुसला का? काका म्हणतात की एवढं तर काय मी डिटेल बघितलं नाही. काकू म्हणतात की आता त्यात बघायचं काय आहे, फरशी पुसायच्या फडक्यानेच तिने पुसलाय आरसा. गुंजा अगदी तिने शीन आणलाय डोक्याला. कविता म्हणते की नाहीतर काय. विजया म्हणते की त्या गुंजाचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. आणि तुम्ही असं काय बघताय माझ्याकडं? तुम्ही बोलणार आहात अशोक भाऊजींशी की मी बोलू? बघा, मोठे आहोत आपण या घरामध्ये, आपलं काही स्थान आहे की नाही? तर इकडे गुंजा तिचं काम करत असते. अगदी मन लावून ती तो टेबल घासत असते. त्याच वेळी कबीर तिथे येतो. कबीरला बघितल्यावर मात्र गुंजा उभी राहते. कबीर म्हणतो की आता काय तू माझ्या हाईटला येणार आहेस का? गुंजा म्हणते की नाही उतरते.
गुंजा जेव्हा टेबलवरून उतरायला जाते नेमकं साबणाच्या पाण्यावरून तिचा पाय सटकत असतो आणि कबीर हे बघतो आणि लगेचच तिला सावरायला तिथे येतो. कबीरने आता गुंजाला पकडलेलं असतं. कबीर गुंजाला वरती करत असतो, परंतु त्याच वेळी पुन्हा एकदा गुंजाचा पाय सरकतो आणि गुंजा खाली पडायला लागते. आता मात्र कबीरने गुंजाला उचलूनच घेतलेलं असतं. कबीर म्हणतो की 2 शब्द तुझ्याशी बरे बोललो नाही की लगेच केला तो ॲक्सिडेंट. गुंजा लगेचच कबीरच्या हातातून खाली उतरते आणि म्हणते की ॲक्सिडेंट? कुठे झाला ॲक्सिडेंट? किती माणसं मेली? कबीर म्हणतो की गप्प बस बावळट आणि म्हणते की मी अडाणी नाहीये म्हणून. जेव्हा एकदा टेबलकडे नीट बघतो आणि म्हणतो की अगं काय केलंस तू हे? गुंजा म्हणते की अहो मी टेबल धुतलाय. कबीर म्हणतो की आणि इथे माझा मोबाईल होता तो कुठे गेला? गुंजा म्हणते की काळजी करू नका, ते बघा तिकडे खुर्चीवर ठेवलाय. कबीर अगदी धावत पळत मोबाईल बघायला जातो तर मोबाईलवर पूर्णपणे पाणी सांडलेलं असतं आणि मोबाईल पाण्यामध्येच असतो. कबीर तो मोबाईल हातामध्ये घेतो तर गुंजा ही खूपच घाबरलेली असते. कबीर आता गुंजाकडे खूपच रागाने बघू लागतो आणि तो गुंजाला म्हणतो की काय आहे हे? साधी अक्कल नाही तुला? मूर्ख कुठली, असा टेबल कोणी साफ करतं का? तू शाळा शिकली आहेस ना, तुला जनरल नॉलेज नाही आहे थोडंसुद्धा? अगं एवढी माणसं आहे घरामध्ये ढिगभर, त्यांना विचारायचंच ना. मी म्हटलं की जाऊ दे बाबा, आपल्यामुळेच अडकली ही मुलगी. जर आपणच नीट नाही वागलो तर हिच्याशी कोण नीट वागणार आहे? म्हणून मी फक्त 2 शब्द तुझ्याशी नीट बोललो तर तू मोबाईलमध्येच पाणी ओतलंस. काय करू मी आता? ह्याचं सुरू होत नाहीये हा. तुझ्या आजूबाजूला वस्तू काय, माणसंसुद्धा ठेवणं धोकादायक झाले आता. जेव्हापासून तू मला भेटली आहेस ना तेव्हापासून तू आणि ते डोंगरवाडीचे माणसं माझ्या मागं लागलेत. तुम्हाला मला शांतपणे जगूच द्यायचं नाहीये का? काय करू मी आता? तर घरातले सर्वजण सुद्धा तिथे जमा झालेले असतात. विजया विचारते की काय झालं कबीर? परंतु कबीर काहीही न बोलता रागाने तिथून निघून जातो. विजया जेव्हा तो मोबाईल बघते तेव्हा गुंजाला म्हणते की किती वेंधळी आहेस ग तू? माझ्या खोलीतला तुला आरसा पुसायला सांगितला तर अगदी आंधळा करून टाकला तू. असा आरसा कोणी पुसतं का? तर मधू म्हणते की अहो वहिनी, होतात चुका, जाऊ द्यात ना. रेशीम म्हणते की चुका ब्लेंडर केला हिने, आणि हा एकदा टेबल बघा, असा कोणी टेबल पुसतं का? आणि एवढी दुर्बुद्धी कोणाला सुचली हिला अशी कामं सांगायची? तू म्हणते की अगं रेशीम, मीच सांगितलं होतं तिला. जया म्हणते की मधू, तू उगाच तिला पाठीशी घालू नकोस हा. तसा मी तिला आरसा पुसायला सांगून पस्तावले ना, तशीच तू देखील पस्तावली आहेस. गुंजा म्हणते की खरंच त्या टेबलवर खरंच खूप काळे काळे डाग होते म्हणून मी ते पुसायला गेले. माझ्या शाळेत मी फक्त लाकडाच्याच रंगाचे टेबल बघितलेत. तर रेशीम म्हणते की अगं ती काळी पॉलिश होती, परंतु तुला काय करणार यामधलं? मधू म्हणते की अगं रेशीम, किती बोलतेस तू तिला? अगं चेहरा बघ तिचा कसा रडवेला झालाय. कविता म्हणते की अगं काकू, पण नुकसान किती झालंय ते पण बघ एकदा. रेशीम म्हणते की नाहीतर काय, हिच्या आईने हिला याच्यासाठी शहरात पाठवलेलं असणार. एकदाची ही पिढा टळो असं म्हणूनच तिच्या आईने इथे पाठवलंय तिला. तर अशोक म्हणतो की रेशीम, असं नाही बोलायचं. रेशीम म्हणते की अहो काका, ही तिकडं सुद्धा अशीच करत असणार. तर गुंजा म्हणते की बरोबर बोलताय सगळे, मारा, माझ्या 2 कानाखाली मारा. रेशीम म्हणते की त्याने काय नुकसान भरून निघणार आहे. काका म्हणतात की अगं रेशीम, जाऊ देत ना. रेशीम म्हणते की किती आवडीने घेतलं होतं आपण हे टेबल, माझ्या चॉईसचं होतं हे. गुंजा मात्र फार रडत असते, तिला फार वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मृण्मयी कबीरला विचारते की मोबाईलमध्ये पाणी शिरलं, फोन खराब झाला. कबीर म्हणतो की अगं मोबाईलमध्ये फक्त पाणी गेलंय आणि आमच्या घरामध्ये घरकामाला मुलगी आली आहे, तिच्या हातून चुकून झालं हे. तर मृण्मयी विचारते की तुमच्या घरामधली मोलकरीण तुझा फोन हातात घेऊन काय करत होती? तर इकडे मधू गुंजासाठी पाणी घेऊन आलेली असते. ती गुंजाला पाणी देत असते. त्याच वेळी तिला मायाचा फोन येतो. मधू फोन घेत माया विचारते की कोण आहे ती मोलकरीण जिने कबीरचा फोन घेतला? तिला तुम्ही आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाका. तर आता मधूला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.